ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, विश्वास आणि परमेश्वरावरील प्रेम हे माणसाला कुठल्याही परिस्थितीतून जाण्यासाठी सामर्थ्य पुरवत असतात. आणि मग विश्वासाने भरलेला आणि प्रीतीने भरलेला व्यक्तीच्या जीवनामध्ये कितीही संकटे आले, कितीही त्याला परमेश्वरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, तरी ती व्यक्ती कधीच डगमगून जात नाही. त्यामधील प्रीती कधीच नष्ट होत नाही. मृत्यू, छळ हे केवळ एक निमित्त असते, परंतु हा छळ आणि जीवनात येणारे खास खळगे हे व्यक्तीला परमेश्वराच्या प्रेमापासून कधीही विभक्त करू शकत नाही. आपण या चर्चच्या इतिहासामध्ये ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. कितीतरी लोकांनी आनंदाने आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. काहींना हिंस्त्र प्राण्यांच्या जबड्यात टाकण्यात आलेलं, तेथे त्यांच्या शरीराच्या चिंध्या झाल्या, परंतु शेवटपर्यंत त्यांनी आपल्या मुखावरती प्रभू येशूचं नाव ठेवलं. काहींना जिवंत जाळण्यात आलं, काहींना ठार मारण्यात आलं, काहीकांचा तर शिरच्छेद करण्यात आला, तरी सुद्धा त्याने या लोकांनी प्रभू येशूला कधीच नाकारलं नाही. आणि म्हणूनच आज आपली ख्रिस्त सभा किंवा ख्रिस्ती जीवन अजूनही या रक्त साक्ष्याच्या या रक्तावरती उभारलेलं आहे. आणि आज परत एकदा देऊळ माता आपल्या समोर असं एका रक्त साक्षीचं उदाहरण ठेवत आहे, जी केवळ विश्वासानेच नाही तर जणू काही प्रभू येशूच्या प्रेमाने झपाटलेली होती. कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती, कोणताही राजा तिला त्या प्रभू येशूच्या प्रीतीपासून, प्रेमापासून विभक्त करू शकला नाही. ती म्हणजे संत आगाथा. आगाथा या नावाचा अर्थ म्हणजेच अति उत्तम, अति सुंदर. आगाथा ही जितकी सुंदर होती तितकीच ती हृदयाने, मनाने देखील सुंदर होती. परंतु एक भक्कम, एक सामर्थ्यवान, धैर्यवान एक स्त्री होती, जी विश्वासाने आणि प्रभूच्या प्रीतीने एवढी भरलेली होती की तिला लोकांनी जबरदस्ती करण्यात आलं तिच्यावरती. प्रभू येशूच्या प्रेमापासून तिला अलिप्त करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ती ऐकली नाही. शेवटपर्यंत ती आपल्या मुखावरती प्रभू येशूचं नाव ठेवत होती, बोलत होती. शेवटी कंटाळून काही लोकांनी तिचे दोन्ही स्तन तिचे कापण्यात आले. एवढंच नाही तर तिला तुरुंगात ठेवण्यात आलं. कित्येक दिवस रात्र तिला अन्ना वाचून, पाण्यापासून ठेवण्यात आलं. एवढंच नाही तर काचेच्या त्या टोकदार तुकड्यावरून, कोळशावरून तिचं शरीर नेहमी असंच ओढण्यात आलं. आणि एवढ्या छळातून, वेदनेतून जात असताना देखील संत आगाथा हिने प्रभू येशूचा कधीच नाकार केला नाही. तिच्या मुखावरती शेवटपर्यंत तिचा प्रियकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव होतं. आणि म्हणूनच तिच्या त्या मृत्यूनंतर देखील अनेक लोकांच्या हृदयाचं परिवर्तन झालं. तिच्या या थडग्यावरती देखील अनेक चमत्कार झाले, कारण संत आगाथाने आपल्या या निर्मळ, निष्कलंक जीवनाद्वारे जणू काही जगाला एक सुंदर अशी साक्ष दिलेली होती की रक्त साक्षी होणे म्हणजे काय, प्रभू येशू ख्रिस्तावरती आपण कशा प्रकारे प्रेम केलं पाहिजे आणि आपली प्रीती आणि विश्वास कसा असला पाहिजे, हे आज संत आगाथा आपल्याला दाखवून देत आहे. ज्याप्रमाणे एक स्त्री जी धैर्यवान होती, विश्वासाने भरलेली होती, शेवटपर्यंत ती विश्वासात टिकून राहिली, शेवटपर्यंत ती प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करत राहिली, प्रेम करत राहिलं. तेच प्रीती आणि विश्वास आज आपल्या सर्वांना दाखवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त सभा पाचारण करत आहे. आणि म्हणून ख्रिस्त सभा आपल्या समोर संत आगाथाचं उदाहरण ठेवत आहे. जर संत आगाथा एवढी विश्वासाने भरलेली असेल तर आपण का नाही? जर संत आगाथा शेवटपर्यंत प्रभू येशूचं नाव आपल्या मुखावरती ठेवत असेल तर आपण कुठे कमी पडत असतो? आज
या रक्तसाक्षी संत आगाथाचं जीवन आपल्या समोर ठेवूया. तिचं उदाहरण आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया आणि तिच्याप्रमाणे आपण देखील आपला विश्वास बळकट करून ख्रिस्तावरती पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, जीवाने प्रीती करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.